नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सन्माननीय पालकांनो, पत्रकार बंधूंनो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या किंवा शैक्षणिक क्षेत्रावरती, एज्युकेशन्सवरती, शिक्षणावरती ज्या लोकांची आस्था आहे, श्रद्धा असते, अशा सगळ्यांना खूप खूप नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संतोष गिरी, गिरी PCMB क्लासेस, नांदेड. हा व्हिडिओ करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे सध्या पूर्ण भारतामध्ये एक विषय खूप जास्त चर्चेला जात आहे आणि तो म्हणजे 3 मे रोजी जी नीटची परीक्षा झाली आणि त्याचा पेपर लीक झाला आणि त्यानंतर संबंध भारत देशामध्ये खळबळ माजली. 22 लाख विद्यार्थी जे या परीक्षेला सामोरे गेलेले होते, त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, रोजमजुरी करणारे लोक, गोरगरीब लोक, या सगळ्यांच्या विद्यार्थ्यांचं, यांच्या लेकरा बाळांचं भवितव्य या परीक्षेवर अवलंबून होतं. ज्यांनी स्वप्न बाळगले होते की माझं लेकरू डॉक्टर होईल, माझ्या पूर्ण परिवारांचं, इव्हन आमच्या सगळ्या पिढीचा उद्धार माझं लेकरू करेल, असे स्वप्न बाळगून मोठ्या मोठ्या शहरामध्ये लाखो रुपयाची फीस भरून, कोचिंग लावून, पुस्तकं, हॉस्टेल, मेस या सगळ्यांचा खर्च त्या मायबापाने आपल्या खांद्यावरती उचलला. का तर माझं लेकरू, मुलगा असो की मुलगी, ती डॉक्टर होणार आहे. आणि या सगळ्या अशा अपेक्षेचा चकनाचूर झालेला आहे. पायदळी तुडवलेल्या आहेत धनदांडग्या लोकांनी, पैशावाल्या लोकांनी आणि पैशासाठी हापापलेल्या या मुजोर लोकांनी. प्राध्यापक या शब्दाला काळिमा फासणारे हे जे लोक आहेत ज्यांनी पेपर लीक केला, काही कोचिंग क्षेत्रामध्येही आहेत ज्यांनी याला पाठिंबा दिला म्हणा किंवा यामध्ये सहभागी होते. हे सगळे मुद्दे चर्चेले आहे. तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम या सगळ्या गोष्टीवरती पाहतात. मुळात वेगवेगळे पॅटर्न्सच्या नावाखाली सुद्धा अपप्रचार म्हणा, प्रचार म्हणा, जो काही होत असेल तो. हा व्हिडिओ इतक्यासाठी मी करतोय, अजूनपर्यंत मी जिथे क्लासेस घेतो नांदेडमध्ये, गिरी PCMB क्लासेस या नावाने माझे क्लासेस आहेत. नांदेड पॅटर्नच्या बाबतीत जेव्हा बोललं जातं, नांदेडकरांच्या बाबतीत जेव्हा बोललं जातं, तेव्हा कोचिंग क्षेत्रामध्ये संबंध भारतामध्ये नांदेडचं नाव एक प्रामाणिक शहर म्हणून उदयास आलेलं आहे आणि हे चालू आहे. पण या नीटच्या प्रकरणामध्ये काही लोक ज्यांना काही कारणास्तव कोचिंगवर ज्यांना रोष असतो, हे सोशल मीडियावरती नांदेडचं नाव खराब करण्यावरती किंवा खराब कळत ना कळत म्हणा किंवा त्यांच्या रागाच्या भरात म्हणा, हे खराब होत आहे. कोचिंग क्षेत्र फक्त ट्युशन्सवालेच इथं उपजीविका भागवत आहेत असं बिलकुल नाहीये. आम्हा कोचिंग सेंटरवरती डिपेंड्स असणारे हॉस्टेल्स असतील, मेस असतील, इथल्या भागामध्ये असणं किरायानं जे रूम दिले जातात, ते घरमालक, त्यांचा सुद्धा बऱ्यापैकी उदरनिर्वाह जरी म्हणलं तरीही चालेल, तोही या कोचिंग क्षेत्राचे निगडत आहेत. स्टेशनरीवाले असतील, पाणीपुरीवाली असतील, याहीपेक्षा म्हणजे असं कित्येक व्यवसाय आहेत जे या नांदेडच्या कोचिंग क्षेत्राशी निगडीत आहेत. इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुखसुविधा देण्यापासून यांचं भविष्य घडवण्यापर्यंत या सगळ्या नांदेडकर म्हणून आपण या गोष्टी फेस करतोय. माझी सगळ्यांना, पत्रकारांना, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधल्या पत्रकारांना, शिक्षकांना, संघटनेसना, जे काही संघटना कार्यरत असतात, जे काही राजकीय पक्ष कार्यरत असतील, या सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे. एखाद्या व्यक्तीमुळे नांदेडच्या भूमिपुत्र जे आहेत, नांदेडचे जे भूमिपुत्र आहेत, जे कोचिंग्स घेत आहेत, हे प्रामाणिक आहे. यांनी कुठलेही खोडसळपणा केलेला नाहीये, यांनी कुठल्याही इलिगल मार्गानं किंवा कुठल्याही पेपर फुटीमध्ये यांचे व्यवसाय उभे केलेले नाहीये. यांनी घाम गाळलेला आहे, यांनी मेहनत केलेली आहे. त्यामुळं माझी पुनश्च एकदा विनंती आहे की नांदेडचं नाव खराब होईल अशा पद्धतीनं कुठलंही वक्तव्य कुणीही कुठल्याही सोशल मीडियावरती करू नये, ही माझी विनंती असेल. जोपर्यंत नांदेडचे भूमिपुत्र इथे कार्यरत आहे, तोपर्यंत नांदेड कोचिंग क्षेत्राला धक्का लागणार नाहीये, इथल्या निकालांना धक्का लागणार नाहीये, इथल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याला धक्का लागणार नाहीये, अशी ग्वाही एक नांदेडमध्ये कार्यरत असलेला शिक्षक या नात्यानं मी इथं देऊ शकतो. शेतकरी, कष्टकरी या लेकरांसाठी नांदेड अतिशय महत्वाचं स्थान झालेलं आहे. यांच्या भवितव्याला दिशा देण्यासाठी आम्ही नांदेडकर, नांदेड कोचिंग, नांदेडचे भूमिपुत्र म्हणून काम करतोय. बाहेरून आलेले जे कोचिंग क्लासेस आहेत यांच्याबद्दल मी शब्दही काढणार नाहीये. त्याची ज्या प्रचिती आहेत त्या कळत तुमच्या समोर येत आहेत. पण नांदेडचा एकही शिक्षक यामध्ये कुठल्याच पद्धतीने इन्व्हॉल्व नसेल अशी मला आशा आहे. आणि सगळ्यांना पुन्हा विनंती करतो की नांदेडचं नाव खराब होईल, नांदेडचं कोचिंग क्षेत्र खराब होईल असा बिलकुल प्रयत्न करू नका. काही लोकांना काही कारणास्तव रोष असतो, पण तोही
कुठंही नांदेडचं नाव खराब होईल यासाठी नका करू. कोचिंगवर, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या इन्स्टिट्यूट्सवर असणारा राग मात्र नांदेडसाठी तुम्ही वापरू नये. कारण नांदेड कोचिंग क्षेत्र जसं डॉक्टर लाईनसाठी नांदेड प्रसिद्ध आहे, तसं कोचिंगसाठी नांदेड प्रसिद्ध आहे. आणि जसं गुरुद्वाऱ्यासाठी नांदेड प्रसिद्ध आहे, ठीक आहे, त्याच पद्धतीनं कोचिंगसाठी सुद्धा नांदेड प्रसिद्ध आहे. आणि या प्रसिद्धीला धक्का लागू नये, गालबोट लागू नये, ही आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. एवढंच बोलतो. नांदेड आपला आहे, आपण काळजी